चला तर आज मस्त 10 ते 15 मिनिटात पोटभर आणि हेल्दी नाश्ता बनवू. पालक स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतली. एक कांदा घेतला, तो पण उभा पातळ असा कापून घेतला. 1 ते 2 मिरच्या त्या पण बारीक असं कट करून घेतल्या. आता इथं आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. आता मी चाळण्यासाठी असा काही जुगाड केला. पीठ आधी चाळून घ्यायचं, म्हणजे अशा प्रकारे काही निघलं की ते आपल्याला फेकता येतं. तर चिरलेल्या भाज्या, कांदा आणि मिरची त्यामध्ये टाकली. आता फ्लेवरसाठी मी थोडं ऑरेगॅनो टाकलं, अर्धा चमचा जिरं टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता जेवढं आपण पीठ घेतले ना त्याच्या दुप्पट पाणी ओतायचं आहे. मी 2 वाट्या पाणी ओतून ना छान सैलसर असं बॅटर करून घ्यायचं. आता हे बॅटर ना आपल्याला गरमागरम तव्यावर ना थोडंसं तेल पसरवायचं आणि एकसारखं असं तव्यावर ओतून घ्यायचं. जाळीदार अशी छान नक्षी पडते, बघू शकताय तुम्ही. आपण कुठल्या पाहिजे त्या शेपमध्ये टाकू शकतो. तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल ना घरी, तर तुम्ही ट्रायंगल, सर्कल अशा प्रकारे करून दिला ना, ते मुलंसुद्धा आवडीने खातील. आता ह्याला ना 2 मिनटं मीडियम आचेवरच असं ठेवायचं. नंतर हळूहळू काठ मोकळे करत ना परतवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, अगदी इझिली परतलं जातं. असंच करत मी 1 ते 2 घावण रेडी करून घेतली. आता तुम्ही ह्याला घावण म्हणू शकता किंवा तुमच्या भाषेत जे धिरडं वगैरे म्हणतात ना ते म्हणू शकता. तर हे चविष्ट आणि हेल्दी धिरडं आपलं तयार आहे. यामध्ये आपण पालक घातलोय, तसं तुम्ही कोणत्याही पालेभाज्या घालू शकता. मुलं जर पालेभाज्या खात नसतील ना, तर नकळत का होईना पालेभाज्या त्यांच्या पोटात जाईल, त्यांना समजणार पण नाही.